श्री स्वामी समर्थ सर्व माझ्या गोडताईंना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राधिका बच्छाव लाईफस्टाईल. तर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन यायला सुरुवात करूया. याच विषयावर मी एक पार्ट आधी अपलोड करून ठेवलेला आहे चॅनलवर. ज्या ताईंनी चॅनलवर व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी प्लीज जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा. तर हा पार्ट दुसरा आहे. माझा व्हिडिओ सर्वसामान्य लेडीज, गृहिणीज, हाऊसवाईफ्स रिलेटेड असतो. आणि मग हाऊसवाईफ म्हटलं म्हणजे घरातून किचनमधून वेळ काढून त्या 10 ते 15 मिनटं मोबाईल हातात घेतात आणि मग तेवढा वेळ मनोरंजनासाठी यूज करतात. म्हणून म्हटलं थोडा छोटाच व्हिडिओ टाकते, म्हणून हा सेकंड पार्ट बनवलेला आहे. ज्या कोणी ताईंनी अजून पहिला माझा साफसफाईचा पार्ट बघितलेला नसेल तर त्यांनी नक्कीच चॅनलवर जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. चला तर आता कामाला मी सुरुवात करून घेते. तर सर्वप्रथम मी कालचं जे थोडंफार राहिलं ते सर्व ते आवरत आहे बघा. म्हणजे एकच दिवसाचं ही साफसफाई होती, पण तरीसुद्धा पार्ट 2 बनवलेले होते. तर बघू शकता समोर जी मांडणी आहे ती सर्व पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला दिसून जाईल. ते सर्व आवरून झालं होतं. त्यानंतर साईडला मी इथे थोडंसं छोटा किचन कडप असा करून घेतलेला. तर याची प्लॅनिंग माझी थोडी वेगळी आहे, पण आता सध्या तरी मी तिथे असं छोटंसं कॉर्नरचं एक स्टँड घेतलेलं आहे, ते ठेवते स्टीलचं. त्याला कारण असं की त्याच्यावर माझे छोटे मोठे मसाल्याचे डबे वगैरे सर्वच येऊन जातात. आणि त्यानंतर मी थोडंसं चेंज आज करणार होते, तुम्हाला दिसेलच पुढे. तर बघा, जे आपल्या चमचा वगैरे ठेवायचं असतं, तर माझं काही असं मोठं नाही, किंवा मीही तुमच्यातलीच एक साधारण गृहिणी आहे आणि माझं घर आहे तसं सर्वसामान्य आहे. तर मी काय करते, जास्तीत जास्त म्हणजे वस्तू वाया न घालवता त्याच्यातून काहीतरी बनवता येईल का असे आयडिया यूज करते. तसं बघितलं तुम्ही, तो जो डब्बा होता तो रसगुल्ल्यांचा डबा होता, त्यालाच मी थोडंसं आता डेकोरेटिव्ह बी करणार होते. आणि माझ्या घरात भरपूरशा वस्तू मी बनवलेल्या पण आहेत, तुम्हाला दिसतील आज पुढे. तर मी पूर्ण आज घरातलं पडदे वगैरे धुवायचे सर्वच कामं आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. इथे ही जी छोटीशी स्टँड होती तिला धुवून घेतलं. त्यानंतर ही एक स्टँड होती माझी, ही सुद्धा धुवून घेतलेली होती. आणि अशा प्रकारे ही माझी आजची क्लिनिंग जी चालू होते. आणि हा व्हिडिओ थोडा उशिरा टाकते, पण खरं सांगू का, आपलं आयुष्य असंच असतं ना गृहिणीचं, कधी ठरलेलं वेळेत काम होत नाही. तर माझं तेच झालं, रोजच्या कामांमध्ये गुंतून राहिले आणि व्हिडिओ एडिटिंगला मला टाईमच मिळाला नाही बघा. तर असो, लहान मुलं असल्यावर ही सगळी गोंधळ होतोच. आणि त्यातल्या त्यात रोजचे कामं तर होतेच होते, हे जे आहे ते सणाचे, पण त्यात रोजचं कामही मला असं होतं स्वयंपाक वगैरे करणं. तर बघा, आता रात्रीचे भरपूर उशीर झालेला होता, मला वाटतं 9 वाजलेले होते आणि ते वाजून माझा स्वयंपाक राहिला होता. तर मी एकाकडे आता साधी सिंपल असा मसाले भातच लावलेला होता, म्हणजे खिचडी, आमच्या इकडे खिचडी म्हणतात. त्यानंतर इथे उद्या होता सॅटरडे होता, सॅटरडे. तर त्यासाठी सॅटरडेला आमचा मेनू असतो इडलीचा, मुलांना सकाळी नाश्त्याला आणि टिफिनलासुद्धा ते तेच नेतात, कारण की इडली खूप आवडते मुलांना. मग म्हटलं ते सुद्धा माझं प्लॅनिंग होतं. तर असं नाही की आपण म्हणजे की चला आपण मोठी साफसफाई काढली म्हणून रुटीन चेंज होऊ द्यायची, मुलांचं जर टिफिनचा वेळ आहे तर ते सुद्धा चालू होतं. त्यानंतर बघा, इथे दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी आता माझे सर्व चालू होतं. सकाळी उठल्या चहा ठेवून घेतला आणि इडली लगेच लावून दिली होती बनवायला. तर बघा, आता मी आज मस्त अशा इडल्या बनवलेल्या होत्या. आता आपण यांना देऊया आणि मग टेस्ट विचारू कशी झाली. तर चला खाऊन सांगा मला टेस्ट. थोडंसं हे आपलं रेसिपी पण मी टाकत असते, तर त्या रेसिपीसाठी असं सर्विंग वगैरे करून घेतलेलं होतं. मस्त आहे, छान आहे. सांबार मस्त मस्त. चला, एवढ्या मोठ्या इडली इतकी छान दिसते, पण आता हा सगळा पसारा. श्री स्वामी समर्थ. खूप खूप स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे राधिका बच्छाव लाईफस्टाईल. तर आजचा आपला साफसफाईचा दिवस आहे दुसरा. संक्रांतीची जी साफसफाई सुरू केलेली आहे. तर कालचा जो व्हिडिओ आलेला आहे तो ज्यांनी बघितला असेल त्यांनी प्लीज जाऊन बघा चॅनलवर. आणि आजचं साफसफाईचं काम आहे पडदे वगैरे जे आहे, म्हणजे एक्स्ट्रा जे घरातील काम आहे. तर बघा, उजेडमुळे तुम्हाला क्लिअर दिसत नाहीये, पण आज मला हॉलमधले आणि बेडरूम्समधले जेवढे पडदे आहेत तेवढे सर्व धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडीशी जी वरच्यावर आपली साफसफाई असते, म्हणजे थोडंसं फर्निचर वगैरे क्लीन करणं किंवा ड्रेसिंग टेबल वगैरे थोडंसं अरेंज करून घेणं, ते जे किरकोळ काम आहेत ते सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपण कामाला सुरुवात करूया.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व आवरून घेतलं घरातलं. तुम्ही बघितलंच इडलीचं वगैरे मिस्टरांना पण दिली, मुलांना टिफिनला पण दिला आणि नाश्त्याला डोसे बनवून घेतले होते मुलांसाठी. तर आज सॅटरडे होता आणि सॅटरडेला आमचं ठरलेलं आहे, जो मी रुटीन माझं बनवून ठेवते स्वयंपाकाचं, जे सकाळ संध्याकाळ काय बनवायचं म्हणजे क्लॅरिटी असते आणि टेन्शन येत नाही आपल्याला बनवायला. तुम्हाला जर माझी ती पद्धत हवी असेल तर मी नक्कीच त्यावर एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल, की आठवड्याभराचं मुलींचा टिफिन, नाश्ता, परत संध्याकाळी रात्रीचं जेवण काय करायचं याच्यासाठी म्हणजे खूप क्लॅरिटी येते बघा. मला तर खूप सोपं जातं. तर बघा इथं सर्वात आधी आता माझं चालू होतं, मग सर्व रेग्युलरचे कामं झाले रोजचे. घरातले पडदे धुवून काढले होते आणि मशीन असल्यामुळे मला सोपं होतं. आधी हातानेच धुत होती, तर आता मशीन असल्यामुळे सोपं होतं. इथे बघा हा पडदा निघत नसल्यामुळे मिस्टरांची थोडीशी मदत घेतली होती आणि आमच्या आहोसुद्धा मला कुठल्याही कामात जर मी आवाज दिला तर लगेच हेल्प करायला असतात, जर घरी असतील तर. जर ते ऑफिसला गेले तर मग काही माझं मलाच करावं लागतं. तर आपले जे घरातले पडदेसुद्धा जर धुतले ना तर खूप भारी वाटतं बघा. असं म्हणजे फ्रेश वाटतं, एक असं एनर्जेटिक वाटतं. मस्त मला आवडतं पडदे वगैरे धुतले का ते 2-3 दिवस तर खूप भारी जातं. मी सारखं जे जे काम केलं आहे आपण त्याच्याकडे बघतच असते नाही का. एक मनाला समाधान असतं बघा आपलं, छोट्या मोठ्या कामामध्ये जे समाधान असतं. त्यानंतर मी इथं उरलेली जी माझी भांडी होती तीसुद्धा क्लीन करून घेतलेली होती. जे एक्स्ट्राची असतात त्याच्यातली काही भांडी काल राहून गेली होती आणि रेग्युलरची पण आता सर्वच झालेलं होतं आणि इडली असल्यामुळे खूप सारी भांडी पडली होती. इथे मी आता माझ्याकडे चिनी मातीची एक लोणच्याची भरणी आहे, ती धुवून घेतलेली होती, कारण की लोणचं थोडंच राहिलं होतं. मग ते काढून घेतलं छोट्या ह्याच्यात, ते सुद्धा क्लीन करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर हे आहे फिल्टर. तर इथं बघा तुम्हाला व्हिडिओ थोडासा अंधार दिसत असेल म्हणजे, तर बाहेर तर भरपूर उजेड होता, पण काय आहे ना ते खिडकीचं असल्यामुळे थोडंसं प्लीज ॲडजस्ट करून घ्या, कारण की ते उजेड असल्यामुळे तेवढं एवढं क्लिअर दिसत नाही आहे. तर इथं माझी फिल्टरची क्लिनिंग चालू होती. काही नाही, सिंपल अशी पुसून घेत होती फक्त ओल्या कापडाने. त्यानंतर बघा मशीनला मी पडदे लावून दिलेले होते आणि असे काही पडदे मी मस्त धुवून टाकले होते. एक 10 ते 15 मिनटामध्ये सुकून निघतात पडदे, मशीन असल्यामुळे सोपं जातं. त्यानंतर इथे रेग्युलर कपडेसुद्धा मी लावलेले होते आणि बाकीचे कामंसुद्धा चालू होते. तर इथं किचन ओट्यावर सर्व मी आता धुवून ठेवलेलं होतं आणि नंतर मला किचनचं पण सर्व आवरून घ्यायचं होतं. हळूहळू एक एक काम करत होते. इथे बघा दुपार झालेली होती आणि हा घरी आलेला होता स्कूलमधून. मग आल्याला तो म्हटला भूक लागली आहे. तर खरंच आज माझ्याकडनं दुपारी त्याला बनवणं झालं नाही, कारण की कामं असल्यामुळे, फक्त आज काम असल्यामुळे असं काही झाला गोंधळ. तर खरंच मनाला एक वाईट वाटत होतं की आज मुलांसाठी मी दुपारी नाश्ता वगैरे काही बनवू नाही शकली. तर कसंच असतं बघा गृहिणीचं, आपलं एकट्याने जर करायचं म्हटलं ना तर खूप गोंधळ उडतो. तुमचंही असंच होतं का? कधी कधी जेव्हा कामं काढले की धावपळ होते, मुलांना असं उपाशी ठेवलं की मनाला एक वाईट वाटतं बघा. आणि थोडंसं म्हणजे असं मनाला माझं खंत वाटत होती की अरे मी आज त्याला फक्त बिस्किटच दिली स्कूलमधून आल्यावर असं. त्यानंतर बघा इथे माझं चालू होतं, मोठा मुलगाही आलेला होता, मग त्यानंतर त्याला व्हिडिओ घ्यायला सांगितला आणि इथे आरशांची क्लिनिंग चालू होती. माझी जे होममेड लिक्विड आहे त्याच्याने मी आरसे वगैरे क्लीन करून घेतले. तर हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ना, हा फ्लावर पार्ट मी घरीच बनवलेला आहे आणि याचं हे छोटंसं स्टँडसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे. म्हणजे ते आपलं चिकट टेप असतो ना त्याचं, ते त्याला कलर वगैरे किंवा मला आवड आहे बघा. तर हे मातीचं बनवलेलं होतं घरी आणि फुलं वगैरे विकत आणून द्या ठेवलं. ते मला खूप आवडतं असलं काही काही होममेड बनवायला. त्यानंतर सर्व जेवढे घरामध्ये 2-3 आरसे आहेत ना तेवढे पुसून घेतले. आणि बघा मगाशी जो तुम्हाला फोटो मी दाखवला ना, तर तो माझ्या मोठ्या मुलाचा होता. तर तो म्हणतो आता बघ मम्मी माझा फेस मॅच होतो का, असं तसं थोडंसं चाललं होतं. असं मुलांसोबत जर गप्पा मारत वगैरे आपण कामं केली ना तर ते कामं आपल्याही जाणवत नाही, ते कामांचे जास्त प्रेशर आणि मुलांनाही एक आनंद येतो. आणि तो माझा व्हिडिओ घेत होता म्हणून मग तो गप्पाही माझ्याशी मारत होता. त्यानंतर बघा बटणं बंद करून मी त्याच लिक्विडने थोडेसे बोर्डला आहे ना हात वगैरे लागलेले असतात बघा, कारण की घरात लहान मुलं असल्यावर हे आपल्याला फेस करावंच लागतं, म्हणजे सामोरं जावंच लागतं ह्या असं कामांना, कारण की मुलं लहान असल्यावर ते कुठं हात लावतील सांगता येत नाही आणि कधी इतके लहान असल्यावर थोडंसं अवघडच होतं. तर इथं बघा फ्रीजसुद्धा माझं खूप खराब झालं होतं आणि फ्रीज तर मला डेली क्लीन करावं लागतं, आठवड्यातून 2दा आहे. काय ना ते ना ब्लॅक कलर आहे आणि ग्लासचं आहे. तर ही माझीच आवड होती बघा, मला असलं म्हणजे मला जास्त करून ना काचेच्या वस्तू वगैरे खूप आवडतात असं घरात घ्यायला. आणि त्यामुळे होतं काय की आवड तर आहे पण ते सफाई करायलाही खूप जास्त लोड होतो
आणि असो, आपली आवड जपणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी घेते आणि साफसफाई करत असते, म्हणजे एक चांगला हातही फिरतो. त्यानंतर हे बघा, माझं घरामध्ये रूम फ्रेशनरचं असं आहे मशीन. तर हे सुद्धा खूप युजफुल होतं बघा, जेव्हा पाहुणे वगैरे येतात ना, तर फ्रेश वगैरे जेव्हा वाटत नाही ना, तर म्हणजे काय होतं, पुण्यात इथं आमचं दमट वातावरण असल्यामुळे ना, कधी कधी दरवाजे वगैरे बंद जर असले तर मग घरात थोडंसं असं वास वेगळा येतो, थोडंसं फ्रेश वाटत नाही. कारण की कंटिन्युअसली इथे ऊनच असतं असं नाही, कधीच पाऊस येतो, कधी वातावरण खूप दमट असतं. त्यासाठी आणि धूळ जास्त असल्यामुळे दरवाजे कंटिन्यू बंदच ठेवावे लागतात, नाही तर मग घरात खूप धूळ होते. म्हणून मी ते एअर फ्रेशनर घेतलेला आहे. तर इथे बघा, डायनिंग टेबलसुद्धा क्लीन करून घेतला. तो तर रोजच क्लीन होतो, पण तरी आज दिवसभराचं राहिलं होतं क्लीन करायचं, तेवढं क्लीन करून घेतलं. आणि हा काचेचा दरवाजा आहे. इथंही माझा लहान जो मुलगा आहे ना, तो जास्तीत जास्त हात लावत असतो, म्हणून त्यासाठी यालासुद्धा मी आज क्लीन करून घेणार होते. तर हा दरवाजा मी नेहमी काही पुसत नाही, तर महिन्यातून 1-2 वेळेस पुसते, फक्त एखाद वेळेसच पुसते. कारण की बाहेर असल्यामुळे ते खूप म्हणजे खूपच जास्त त्रास होतो त्याला पुसायला. वर माझा हात जात नाही, मग जेव्हा मिस्टर घरी असतात तेव्हाच क्लीन करते. पण आज झालं असं की संक्रांती येऊन थांबलेली होती 2 दिवसावर. म्हटलं नको, मिस्टरांची वाट बघण्यात वेळ जाईल, आणि संडे येतो नाही येतो म्हटलं, नाही ह्या संडेला त्यांना सुट्टीही नव्हती. तर त्यासाठी मी रात्र होईपर्यंत आज काम करत होते. बघा, तुम्ही बघत आहात, सकाळपासून तर रात्रीपर्यंत माझा कंटिन्यू काम चालूच होतं. तर त्यानंतर इथे मी आता आली होती किचन ओट्याकडे. तर किचनचं पण सुद्धा सर्व साफ करून घेतलं, कारण की जेवण वगैरे सर्व झालेलं होतं. त्यासाठी हे क्लीन करून घेतलं, फरच्या वगैरे. आणि इथे मी पाण्याने धुत नाही, कारण की बोर्ड स्विच वगैरे आहे. तर बघा, असा काही मी आजचा व्हिडिओ बनवलेला होता. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका ताईंनो, कारण की तुमची एक कमेंट मला खूप गरजेची आहे, ज्याच्याने तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं, काय नाही आवडलं, किंवा तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या प्रकारचा व्हिडिओ हवा आहे, हे एक आपलं छोटंसं संभाषण होऊन जातं. त्यासाठी प्लीज कमेंट करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून शेअर करा. धन्यवाद. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.